नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण सीझनची पहिली अस्सल मराठमोळी आमरस थाळीचा रामनवमीनिमित्त सर्वांच्या आवडीचा बेत केलेला आहे। सोबत आमरस काळा पडू नये यासाठी खास टिप्सही देणार आहे। चला तर सुरुवात करूया आमरस थाळी बनवायला। सर्वात पहिलं आमरस बनवण्यासाठी आंबे घेताना कडक किंवा जास्त मऊ घ्यायचे नाहीत। स्पंजासारखे मऊ असलेला आंबा घ्यावा। आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवले, त्यात मीठ टाकलेलं आहे। मीठ ह्याच्यासाठी टाकलेलं आहे कारण कोणतेही फळ घरी आणल्यावरती ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून गरजेचं आहे, कारण फळावरती केमिकलचा वापर केलेला असतो। त्याच्यामुळे फळावरती धूळ किंवा घाण साचलेली असल्यामुळे पाण्यात मीठ टाकून धुवून घेणे गरजेचे आहे। आंबा आपण पाण्यात अर्धा तासासाठी भिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे, कारण आंब्यातील उष्णता नैसर्गिकरित्या पाण्यात ठेवल्यामुळे कमी होते। आंब्यातील देठ काढण्यापूर्वी जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे बरं का। देठापाशी असलेला चीक जर आपण खाल्ला तर घसा खवखवतो, त्यामुळे कसा आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळे जोपर्यंत पांढरा चीक निघतो तोपर्यंत देठाचा चीक काढणे महत्त्वाचे आहे। आंब्याचा चीक व्यवस्थित काढला नसेल तर आमरसात गेला की खाताना ओठांना लागला तर त्यामुळे घसा खवखवतो आणि ओठाच्या कडेला आपल्याला रॅशेस येतात बघा। त्याच्यामुळे कसं रस खाल्ल्यामुळे आपल्या पोटात दुखण्याचा त्रास चालू होतो। त्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण व्यवस्थित असा आंब्याचा चीक काढला नसल्यामुळे। त्याच्यामुळे आजच्या हेल्थ टिप्स आहेत बघा, किती घाण पाणी असं आंब धुतल्यानंतर निघालेलं आहे। चलाच, आजीच्या हाताची चव कशात असेल तर आज विचारशिला तर आजीच्या हाताने रस काढण्याची ती चव आहे अतिशय उत्तम आहे बघा। त्याच पद्धतीने आपण रस काढतोय। आंबा न सोलता हाताने सर्व बाजूनी हलक्या हाताने चोळून मऊ करून घेतोय, त्यामुळे आतील जो गर आहे तो कोईपासून वेगळा होतोय बघा। अशा पद्धतीने आंब्याचा रस काढायचा आहे। सर्व अशाच पद्धतीने आपण आंब्याचा रस काढणार आहे बरं का। कोईपासून आणि ज्या कोई आपण राहणार आहेत व सालांना थोडं थोडं पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण त्या कोईला व सालींना सुद्धा आंब्याचा रस चिकटलेला असतो बरं का। आणि जास्त पाणी आमरसात वापरायचं नाही बरं का। मस्त घट्टसर आणि दाटसर आमरस छान लागते। ज्या साली आहेत त्याही थोडंसं पाणी टाकून बघा, अर्धासा मी पेला टाकून पाणी स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे साली त्यातील जो रस आहे तोही छान असा व्यवस्थित निघाला जातो। आणि जी हाताने रस काढण्याची पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत, ती एकच नंबर आणि चविष्ट अतिशय उत्तम अशी पद्धत आहे बरं का। अशा पद्धतीने बघा, इथं मी कोई सर्व धुवून घेतलेला आहे। एकदा आपण कोईमध्ये अजून गर राहिलेला असतो, पुन्हा अशाच पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पुन्हा कोईमध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने आपण कोई धुवून घेतला, त्यामुळे जो कोईला चिकटलेला गर असतो तो व्यवस्थित असा निघला जातो। तुम्ही पाहू शकता आता ह्या सर्व कोईंचा गर निघालेला आहे, म्हणजे व्यवस्थित असा आपला सर्व आंब्याचा गर निघालेला आहे। आता कोई धुतल्यानंतर आपण साली धुवून घेतोय बघा। सालीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून साली व्यवस्थित धुवून घ्यायच्या, म्हणजे आपला आमरस व्यवस्थित असा घट्टसर होतो बघा। आमरस आता भरपूर गोड असल्यामुळे थोडीशी मी 50 ग्रॅम इथे साखर टाकलेली आहे। साखर लगेच टाकल्यामुळे कसं आमरस काळा पडत नाही बरं का। आजची महत्त्वाची टिप्स आहे, म्हणजे आमरस काळा पडू नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर लगेच साखर टाकावी। इथे साखर आपण व्यवस्थित असं विरघळवून घेतोय बरं का। साखर विरघळली की त्याच्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलदोडे पावडर टाकतो। आमरसामध्ये सुंठ पावडर टाकल्यामुळे रसाचा रंग आहे तसाच टिकतो आणि तो पचायला सुद्धा हलका होतो बरं का। आजची महत्त्वाची टिप्स आहे। इथे आपण सर्व व्यवस्थित सुंठ आणि वेलदोडे पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून दिलेली आहे। साखर सुद्धा छान विरघळलेली आहे बघा। आमरसाचा रंग किती छान असा नॅचरल आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे कशी आमरसाला छान अशी चव येते बरं का। आणि हे सर्व आमरस आहे आपण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेणार आहे, त्याच्यामुळे आमरसाला दाटसरपणा येईल। आपण बघा हाताने आमरस बारीक केल्यामुळे थोडं आमरसामध्ये गाठी झाल्यासारखे असतात, त्याच्यामुळे मिक्सरला थोडंसं अभडदोबड बारीक करून घेतलेलं आहे। कसला भारी आमरस आपला घट्टसर दाटसर झालेला आहे बघा। काचेच्या एका बाउलमध्ये मी ओतून दिला। आमरस काढल्या लगेच आपण काचेच्या बाउलमध्ये ठेवायचा, आणि जास्त वेळ बाहेर ठेवल्यामुळे हवा लागल्यामुळे आमरसाचा रंगसुद्धा काळा होऊ शकतो बरं का। हे आजची महत्त्वाच्या टिप्स आहेत। ह्या सर्व आमरस आपला खूप छान असा घट्टसरपणा झालेला आहे,
खूप छान चवीला एकच नंबर आमरस तयार झालेला बरं का. मस्त असा घट्ट सर्व दाटसरपणा आमरसाला आलेला आहे. आमरस तयार झाला की लगेच काचेच्या ह्याच्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवायचा. आहे तसा कलर राहतो आणि आमरसाचा रंग आहे तसा टिकून राहण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही पिळू शकता. आणि तुम्हाला अजून आमरसाचं अजून घट्ट हवे असेल तर तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता. इथे मी नॉर्मलच आजी पणजींच्या आपल्या पद्धतीने आमरस मी इथे तयार केलेला आहे. सोबत आमरसाबरोबर खाण्यासाठी बघा इथे मस्त अशा गरम गरम चपाती. त्याच तव्यामध्ये बघा एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्या साईडला मी आता भजीसुद्धा बनवणार आहे. चपाती बनवल्यानंतर लगेच भजीसुद्धा बनवायला घेतली. अत्यंत गोड असतो त्याच्यामुळे जेवणात फक्त गोड पदार्थ खाऊ वाटत नाही बरं का. आणि भजी कसे तिखट, खमंग आणि मिठाचे असतात त्याच्यामुळे गोड रसासोबत मधून तिखट भजी खाल्ल्यामुळे जिभेची चव मात्र वेगळीच वाढते बरं का. आणि जेवणाची चव मात्र अधिकच वाढते. त्याच्यामुळे मस्त असे आमरसासोबत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत आणि खमंग भजी इथे तयार करून घेतलेले आहेत. सोबत आपण कुरोडीसुद्धा मस्त आमरसाबरोबर खाण्यासाठी कुरोडीही पाहिजेल आहे. कुरोडीचा स्वाद नाही आमरसाबरोबर छान असा गोडव्याला परफेक्ट असा बॅलन्स करतोय बरं का. इथे आपल्या कुरोडी व भजी तयार झालेल्या आहेत. मस्त अशी पांढरी शुभ्र फुरलेली कुरोडी थाळीमध्ये शोभून अशी वाढते बरं का. गरम गरम कांदा भजी आणि बटाटा भजी वाढल्याशिवाय आमरस थाळी अपूर्णच मांडली जाते बरं का. मस्त असं अमृत एका वाटीमध्ये आपण वाढून घेतलेलं आहे. चला आमरस थाळी आपण इथे तयार करतो. इथं मस्त गरम गरम मऊ लुसलुशीत आपण चपाती ठेवून दिली, त्याच्यानंतर आमरस ठेवून दिलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं आमरस थाळीमध्ये आमच्या इकडे मस्त अशी सांडग्याची भाजी तोंडी लावण्यासाठी करतात बरं का. आमरस थाळी आमच्याकडे सांडग्याच्या भाजीशिवाय अपूर्ण आहे. सोबत इथला आपण भातसुद्धा एका वाटीमध्ये मी ठेवून दिला आणि भातावरती मस्त असं डाळसुद्धा ठेवून दिली आणि त्याच्यावरती साजूक तूपसुद्धा टाकलेलं आहे. आमच्याकडे तर आमरसासोबत कांदा भजी लागतोच. पण तुमच्याकडे आमरसासोबत काय खायला आवडतं ते नक्कीच मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल. चला मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. असा आजचा होता आपला अस्सल मराठमोळी आमरसाचा बेत. तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात खास टिप्स वापरून आमरस नक्कीच बनवून पहा. तुमच्या घरच्यांनाही गोड मेजवानी नक्कीच बनवून द्या. तुम्हाला आजची ही थाळी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.